प्रतापराव जाधवला आम्ही त्या टाइमला ते उद्धव साहेबांचे माणसं होते, त्या टाइमला आम्ही त्या माणसाला उद्धव साहेबाकडे पाहूनच आम्ही त्या माणसाला मतदान केलेलं आहे। आणि त्या माणसाला मोफत धान्य देऊनच शेतकऱ्याचं यांनी वाटोळं केलं दादा। आणि आम्हाला कर्जमाफीचं चॉकलेट देतात, नको आम्हाला कर्जमाफी, याचे 6,000 नको आम्हाला। अपक्ष किंवा हे जे संदीप शेळके वगैरे हे कुठे यांचा पत्ता लागणार नाही, बस एवढंच सांगेल मी। मोदी साहेब बोलले होते की बा युवकांना आपण रोजगार देऊ। युवकांना जर त्यांना जर रोजगार द्यायचा असता तर खरोखर त्यांना इथं आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ना काही फॅक्टरी वगैरे आणून उभी केली असती। याच्याकरता म्हणजे आपले जे युवक आहेत, तरुण पिढी आहे, हे पुण्याला जॉबला गेले नसते, त्यांनी इथं जॉब केला असता। हे म्हणता आम्ही राम मंदिर बांधलं, 370 कलम रद्द केलं, म्हणजे काय झाला का शेतकऱ्याचा, शेतमजुराचा विकास? अशी परिस्थिती झाली युवकांची की ते आत्महत्या करतायत, जॉबसाठी खूप त्रस्त आहेत। हे भाजप सरकार म्हणजे जुंबले सरकार आहे। मला सांगा, मागच्या सरकारनं कर्जमाफी केली होती? बिलकुल माझी तरी 2 लाखापर्यंत उद्धव साहेब माझी 2 लाखापर्यंत कर्जमाफी करून मला हे केलं, पुन्हा पुनर्गठन, पुन्हा मला 90,000 कर्ज दिलं। हे आपले खास परत जाधव आहे ना, यायला मतदान फक्त आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या भरोश्यावर केलं। हे चोट्टा निघून गेला कुठं? शिंदे गटाकडं। जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं असेल तेव्हापासून एवढा चाटा मारणारा पंतप्रधान या देशाला कधी लाभला नाही। यांच्या जे मोदी सरकारचं यांना फक्त म्हणजे व्यापारी जागवायचे, आणि शेतकरी मेला तरी, फाशा घेतल्या तरी बी काहीच प्रॉब्लेम नाही। सर्वात जास्त चाटा मारत असेल तर मोदी मारत असेल। जर 400 पार जर जागा होत असल्या, एवढा जर आत्मविश्वास होत असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान का नाही घेत? लोकसभा 2024चा बिगुल वाजला असून आज 4 एप्रिल आहे, म्हणजेच अर्ज दाखल करण्याचा, नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख, आणि 3 वाजून गेलेले आहेत। अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, अपक्ष असतील, यासह बऱ्याच जणांनी जे आहेत ते अर्ज दाखल केलेले आहे। युवक आहेत, युवकांचे काय नेमके प्रश्न आहेत, कुठले मुद्दे पाहून ते यावेळेस मतदान करणार आहेत, जिल्ह्यात मागील 10 वर्षात काय विकास झाला, काय अपेक्षित आहे, नवीन उमेदवार त्यांच्या मनातला कसा असणार आहे ते जाणून घेऊया। काय सांगाल? सर्वच पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, तुमच्या मनातला उमेदवार कोणता? आमच्या मनातला उमेदवार नरूभाऊ खेडेकर, कारण की तो माणूस असा आहे की आमच्या इकडे येऊन लक्ष बी देते, सर्व गोष्टी करतात, आणि एकमेव शिवसेना इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणणारे माणूस तोच आहे। कारण की प्रतापराव जाधवला आम्ही त्या टाइमला ते उद्धव साहेबांचे माणसं होते, त्या टाइमला आम्ही त्या माणसाला उद्धव साहेबाकडे पाहूनच आम्ही त्या माणसाला मतदान केलेलं आहे आणि त्या माणसाला निवडून दिलं आहे। पण तो माणूस गद्दार निघाल्यामुळे आम्ही त्या माणसाला सुद्धा आम्ही ओळखत पण सुद्धा नाही, आणि इथं त्याचं नाव घ्या सारखं इतके ते याचे राहिले पण सुद्धा नाही आहेत। कारण की आमच्या जळगाव जामोद आपल्या मतदानसंघामध्ये नरूभाऊची आणि भरपूर हवा चाललेली आहे इकडे त्यांचं असं काही असं हे नाही आहे की बा जर प्रतापराव असे तसे ते समजा, कारण की ते आमच्या इकडे निवडून आले ना, येऊन बघत पण सुद्धा नाही आहे आमच्याकडे ते। त्याच्या मागील 10 वर्ष 15 वर्षापासून खासदार आहेत एकच, त्यांनी काही कामं केली आहेत का? काहीच कामं केले नाही त्यानं सुद्धा, फक्त ते म्हणतात का आश्वासन देतात की हे काम करू, ते काम करू, रोडचं करू, हे करू, ते करू। आता आमच्या इकडे खामगाव ते जामोद समजा रेल्वे रोडचं त्यानं पटरीचं काम बोलले होते, आतापर्यंत समजा ते 3-4 वेळेस निवडून आले खासदारकीसाठी, पण आजही ते काम म्हणजे चालू झालेलं नाही आहे। काका, तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? आज परिस्थिती अशी आहे दादा शेतकऱ्यांची, हे म्हणत बा कापसाले 12,000 रुपये भाव पाहिजात 2014च्या अगोदर, आणि आज कापसाले 6,000 रुपयानं शेतकरी कापूस विकून राहिला। सोयाबीन तो 4,000 विकून राहिला, जे 15 वर्षापूर्वी पाशाभाऊ पटेल, देवेंद्र फडणवीस यांनी जो मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये 10,000चा सोयाबीनले भाव मागत ते कुठे गेले? ते 10,000 कुठे गेले? ते असते ते। आज शेतकरी आत्महत्या करून राहिला याच्याच कारणामुळे। आम्हाला फोकाचं काहीच नाही पाहिजे दादा, आमच्या शेतमाल, कांदा, कापूस, तूर, सोयाबीन काही असो, निर्यात बंदी उठवा तुम्ही, आम्हाला तुम्ही हमी भाव नका देऊ, आम्हाला तुम्ही कर्जमाफी नका करू, आम्हाला वीज बिल माफी नसली चालते, फक्त आमच्या कांद्यावरची निर्यात बंदी उठवा, मालावरची। विरोधक म्हणतायत की आम्ही भरपूर कामं केली आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत, आणि शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना मोफत धान्य देखील देत आहे, याबद्दल काय? मोफत धान्य देऊनच शेतकऱ्याचं यांनी वाटोळं केलं दादा, कळत चढवलं त्याच्यात की 2 रुपये किलोनं गहू, आणि आम्हाला कर्जमाफीचं चॉकलेट देतात, नको आम्हाला कर्जमाफी, याचे 6,000 नको आम्हाला। खताचे भाव काय 700-800 रुपयाची DAPची कोणी आज 1,500 भेटून राहिली, लाज वाटायला पाहिजे ना या सरकारले। हे म्हणता आम्ही राम मंदिर बांधलं, 370 कलम रद्द केलं, म्हणजे काय झाला का शेतकऱ्याचा, शेतमजुराचा विकास? आम्ही पण हिंदूच आहोत,
आम्ही पण मोदी साहेबांना निवडून दिलं होतं, त्याच्यावर हे विरोधक बोलत नाही. आम्हाला फुकाचं काहीच नको, फक्त आमच्या शेतीमालाची निर्यात बंदी उठवा 100%. आणि तुम्ही भाव बी नका देऊ आम्हाला, तुमच्यासाठी फेडरेशन बी नका खोलू. शेतीमालाची निर्यात बंदी हटवावी अशी मागणी जी आहे नागरिक करत आहेत. आणखीन बरेचसे नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहे त्या जाणून घेऊया. काका, काय सांगाल, विकास झालाय का गेल्या 10 वर्षात? गेल्या 10 वर्षात कोणताही विकास झाला नाही. हे जुमला सरकार आहे, केंद्रातलं जुमला सरकार पडलंच पाहिजे आणि त्याला सक्षम पर्याय फक्त प्राध्यापक नरभाऊ खेडेकरच आहेत. ते उच्च शिक्षित आहे, या जिल्ह्याचे ते जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहे. जिल्ह्याचा उद्योग, या जिल्ह्याला उद्योग आणतील, बेरोजगारांना रोजगार देतील, शेतकऱ्यांचे प्रश्न ते सुद्धा शेतकरी पुत्र आहेत आणि चिखलीसारख्या गावातले ते सक्षम उमेदवार सुद्धा आहेत. चिखली येथून या जिल्ह्याचं राजकारण हलवलं जातं. या ठिकाणी शेतकरी नेते यांनी देखील अर्ज भरला आहे. नवीन जे उमेदवार आहेत संदीप शेळके यांनी देखील अपक्ष उमेदवार भरला आहे. काय लोकांना सांगणार? हे अपक्ष किंवा हे जे संदीप शेळके वगैरे हे कुठे यांचा पत्ता लागणार नाही, बस एवढंच सांगेल मी. मला एक गोष्ट सांगा की युवकांसाठी मोदी सरकारनं म्हटलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार आम्ही उपलब्ध करून देऊ. गेल्या 10 वर्षात रोजगार उपलब्ध झाला का? आणि आता युवकांच्या मनात काय आहे? जे मोदी साहेब बोलले होते की बा युवकांना आपण रोजगार देऊ, युवकांना त्यांना जर रोजगार द्यायचा असता तर खरोखर त्यांना इथं आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ना काही फॅक्टरी वगैरे आणून उभी केली असती. याच्याकरता म्हणजे आपले जे युवक आहेत, तरुण पिढी आहे, हे पुण्याला जॉबला गेले नसते, त्यांनी इथंच जॉब केला असता. कारण की हे मोदी साहेब जे बोलले ना, यानं करून दाखवायला पाहिजे असतं. खरोखर युवक त्याच्या मागे पाठीशी उभे राहिले असते खंबीरपणे, कारण की ते करून दाखवले नाही, त्याच्यामुळे युवक मोदी साहेबला मानत नाही. आणि राहिला विषय हिंदुत्वाचा असा विषय आहे की आता राम मंदिर त्यांनी बांधलं, राम मंदिर बांधलं, आमची अशी इच्छा होते की राम मंदिराला जा, आम्ही की फुकट जाऊ शकत नाही, कारण की तिथं कुठं फुकट काही चालत नाही. आमच्या माल पिकाला, आमच्या शेतकऱ्याला काही ना की सरकारने भाव दिला पाहिजे, चांगलं हे दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही हिंदुत्व म्हणजे आम्ही राम मंदिराला दर्शनाला तिथं जाऊ, असं आमचं म्हणणं आहे. बा आमच्या माल पाण्याला समजा जर भाव भेटला तर आम्ही बा हिंदुत्व दाखवू काय आहे. तर मालाला भाव मिळावा आणि या ठिकाणी जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व दाखवण्यासाठी त्यांना या ठिकाणाहून राम मंदिराकडे जाण्यासाठी देखील त्यांच्याकडं पैसे नाही आहेत. ते मालाला भाव मिळेल तरच ते त्या ठिकाणी पोहोचू शकतील अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे. युवक आहेत, काही युवकांच्या भावना आहेत. रोजगार मिळाला आहे का? मागच्या सरकारनं जे काही घोषणाबाजी केली होती, 15 लाख खात्यात देऊ, काळं धन आपण देशात वापस आणू, हे जे सांगितलं होतं ते झालंय का? नाही झालं. युवकांबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत एकही रोजगार उपलब्ध नाही आहे. मुलं शिकून मोठे होत आहे, 20, 22, 25 वर्षाचे होत आहे आणि त्यांना जॉब मिळावा ही त्यांना अपेक्षा असते, पण आज त्यांना एकही जॉब नाही. काही अशी परिस्थिती झाली युवकांची की ते आत्महत्या करतायत, जॉबसाठी खूप त्रस्त आहेत. हे भाजप सरकार म्हणजे जुमले सरकार आहे. हे नुसतं अफवांना बळी पाडतात. इलेक्शन आलं की 500-1000 रुपयाची नोट देत हातामध्ये देतात आणि निवडून यायला सांगतात. मला सांगा, जिल्ह्यातला युवक जो आहे बाहेर मेट्रो सिटीमध्ये कामधंदा शोधण्यासाठी जातो, त्या ठिकाणी देखील त्यांना रोजगार जो मिळतो अतिशय अल्प दरामध्ये मिळतो. तो रोजगार जिल्ह्यात नवीन जर खासदार निवडून आले तर ते या ठिकाणी उभा करतील का? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला 15 वर्षापासून अपेक्षा होत्या की आमचे खासदार जिल्ह्यासाठी काहीतरी योगदान देतील, पण 15 वर्षामध्ये त्यांनी एकही रुपयाचा जिल्ह्यामध्ये निधी नाही दिला. अपेक्षा होती, असं वाटत होतं की जुने खासदारांनी काही केलं तर नवीन खासदार काही कराल. मोदी लाट म्हणत होते, मोदी लाटेच्या भरोश्यावर त्यांना निवडून दिलं. ठीक आहे, मान्य आहे, मोदी लाटेच्या भरोश्यावर त्यांना निवडून दिलं. 10 वर्ष त्यांना सत्तेत ठेवलं. मोदींना आम्हाला राम मंदिराची अपेक्षा होती, राम मंदिर पूर्ण झालं, 370 कलम झाली, पण शेतकरी युवा यांचं काय? शेतकरी युवकांचे जे प्रश्न आहेत जसेच्या तसेच आहेत. आज अर्ज भरण्यासाठी आपण आला होतात बुलढाण्यात. काय नेमके मुद्दे असणार आहेत यावेळेस तुम्ही मतदान करत असताना, आणि लोकांपर्यंत तुम्ही जाऊन काय सांगणार आहेत, काय केलं? खूप अपेक्षा होत्या साहेब मोदी साहेबांकडून 2014मध्ये 19मध्ये, परंतु युवक असेल किंवा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आता घरकुलचा विषय साहेब, 1,30,000 रुपयात घरकुल कुठं होतं मला सांगा तुम्ही. मजुरीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा, युवकांचा, सर्वांचा प्रश्न असल्यामुळे, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एकही MIDC मध्ये कारखाना किंवा कोणता असं रोजगाराच्या संधी कुठंच नाही आहे. बाजारपेठा नाही आहे मोठा, किंवा सोयाबीनचा प्रश्न आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही आहे. कापूस असेल त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आज जिल्ह्यामध्ये नाही. विरोधक सांगतायत की इथले बरेचसे जे कामं जे आहेत ते आम्ही केलेले आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत,
लोकांना मोफत राशन देतो आहे, उज्ज्वला गॅस आणला, असे विविध बऱ्याचशा योजना ते राबवत असल्याचं सांगतायत. लोकांना त्याचा फायदा झालाय का? नाही, कारण जो 450 रुपयाचा गॅस आहे तो 1200 रुपयात मिळून राहिला ना सर. आता तीच परिस्थिती येणार आहे पूर्वीसारखीच, म्हणजे चुलीवर स्वयंपाक करण्याची. कुठलाच विकास जो आहे तो झाला नाही. योजना भरपूर आल्यात परंतु लोकांपर्यंत पोहोचल्या नसल्याची भावना या ठिकाणी आहे. काका काय सांगाल, यावेळेस 2024च्या निवडणुकीमध्ये तुमच्या मनातला उमेदवार कसा असणार? माझ्या मनावर असा पाहिजे, ज्या वेळेस ज्या कापसाला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस 12,000 रुपये भाव होता. आता भाव आहे 7.5 किंवा जमतेम 7 तर नाहीच भेटत, 6 भेटतोय. आणि क्विंटल माग कमीत कमी 6,000 मायनस आणि तिकीट टाकतात 2,000. 4 महिने मिळून 2,000 वर्ष किती झाले? 3 वर्ष असतं ते, 3 का 4 वर्ष असतं. हा, 6,000 असं भेटते वर्षाचे. 6,000 कमी करायचे. किती पैसे गेले एका क्विंटलचे दाम येते वरचे जाणारे? 6 + 6 12. त्यावेळेस 12चे भाव होते, आज 6चे भाव आहेत कापसाला. आणि शेतकरी निवड पिळून चालला यांनी. सोयाबीन मी स्वतः विकली 73 त्यावेळेस, म्हणजे 19-20 मध्ये, 22-21 पर्यंत. आता सोयाबीन 4.5 कोणी विचारत नाही. प्रत्येक क्विंटल मागं 5,000 लॉक बॅक आहे. आणि मग तुम्ही 2,000 काय किंमत आहे हो? लोक भुलले कुठं? रेशन खाते काही लोक? तुमचं एखादं मान्य आहे मला की बा गरीबाला धान्य पुरवतात, पण जे गरीबाला ते पुरवतात ते खातात का कोणतरी? मंत्री खातात खातो का? मला सांगा, मागच्या सरकारनं कर्जमाफी केली होती? बिलकुल माझी झाली 2 लाखापर्यंत. उद्धव साहेब माझी 2 लाखापर्यंत कर्जमाफी करून मला हे केलं, पुन्हा पुनर्गठन, पुन्हा मला 90,000 कर्ज दिलं. ते अजून भरलं नाही मला, मी पण दिलंही मला. कर्जमाफी झाली आहे मागच्या काळामध्ये. या काळात जे काही आहे 6,000 रुपये दर वर्षाला मिळतात, ते अपुरेसे असल्याचं या ठिकाणी. ही एका क्विंटलचे ते दाम असून ते वर्षाला हे अपुरे पडत असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे. आणखी नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूयात. काका, तुम्ही शेतकरी आहात, कुठून आले आहात? आज अर्ज भरलेला आहे उबाटा गटाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा. काय तुमच्या भावना आहेत? काय वाटतं तुम्हाला? काय मुद्दे असणार आहे तुम्ही पाहून मतदान करणार? सर, मला जास्ती बोलता येत नाही, फक्त मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलतो. म्या मतदान केलं कशाच्या भरोश्यावर? उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या भरोश्यावर मतदान केलं. ह्या नालायक खासदार आलं, नालायक खेडेकरलं, आणि हे चोट्या संघ निघून गेले. मला हे दुःख आहे फक्त. हे आपले परत जाधव आहे ना, यायला मतदान फक्त आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या भरोश्यावर केलं. हे चोट्टा निघून गेला कुठं? शिंदे गटाकडं. पुन्हा खेडेकर आमदार आहे, खेडेकर आमदारला मतदान आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या भरोश्यावर केलं. तो चोट्टा निघून गेला. आमचं मतदान यायनं तिकडे नेलं, हे फक्त मला दुःख आहे. ज्यांच्या भरोश्यावर या ठिकाणी मतदान केलं होतं ते या ठिकाणाहून निघून गेले असं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. काका, काय सांगाल? तुम्ही आज अर्ज दाखल करण्यासाठी आले होतात, कुठून आलात? काय तुमचं नाव आहे? काय तुमच्या भावना आहे? मी चिखली तालुक्यातून खैरव गावून आलो. आता मागील काळामध्ये आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संतोष रणमोडे नावाच्या व्यापाऱ्याला सोयाबीन विकली होती. सोयाबीन विकल्यानंतर आमची फसवणूक झाली, तो पळून गेला. आमचे जवळजवळ या मतदारसंघामध्ये समजा जवळजवळ 50 कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांचे गेलेले आहेत. आज तो जेलमध्ये असल्यामुळं तो काही पैसे मिळायला लागले का? शेतकऱ्यांचे नाही मिळायला लागले. तरी पण आम्ही देवेंद्र फडणवीस आहेत, या उपमुख्यमंत्री चाटा मारणारे, सर्वात चाटा मारणारे मुख्यमंत्री असतील तर देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अर्ज केलेला होता. अजितदादा पवार हे गद्दार होऊन त्याच्या म्हणजे काकासोबत गद्दारी करून ते इकडे आले, त्यांना सुद्धा अर्ज केलेला होता. आणि हे जे गटनेते होते एकनाथ शिंदे यांना सुद्धा अर्ज केलेला होता. या सगळ्यांच्या पोच मजजवळ आहेत, अजून सुद्धा आहेत. यांनी याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आणि सर्व शेतकऱ्यांना वाड्यावर सोडलं. हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. तर शेतकऱ्यांचे जर 2-2 लाख, 4-4 लाख, 14-14 लाख रुपये जर जात असतील तर अशा गद्दार सरकारला कोण मत देणार आहे? या ठिकाणी जे आहे चिखली मध्ये करोडो रुपये घेऊन या ठिकाणाहून व्यापारी जो आहे तो पसार झाला होता. तो आता सध्या जेलमध्ये असला तरी
शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते तसेच अद्यापही ते मिळालेले नाहीत, ते मिळावेत यासाठी सरांनी सांगितलं की भरपूर ठिकाणी आम्ही निवेदनं दिले, परंतु त्याचा कुठलाच फायदा झाला नाही. काय सांगाल? अजून या महाराष्ट्रामध्ये ही जी परिस्थिती आहे हीच केंद्रामध्ये सुद्धा आहे. सर्वात जास्त आपले पंतप्रधान एवढे जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं असेल तेव्हापासून एवढा चाटा मारणारा पंतप्रधान या देशाला कधी लाभला नाही. सर्वात जास्त चाटा मारत असेल तर मोदी मारत असेल. जर 400 पार जर जागा होत असल्या, एवढा जर आत्मविश्वास होत असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान का नाही घेत? बॅलेट पेपर हा आमचा अधिकार आहे. मतदाता आम्ही आहोत, आम्हाला तो अधिकार घटनेनं दिलेला आहे. मग आम्हाला मतदान कसं करायचं तर आम्ही आमचं ठरवणार. बॅलेट पेपरवर मतदान करायला पाहिजे. जर बॅलेट पेपरवर मतदान झालं सोक्षमोक्ष होईल. तुम्ही मोदी येणार आहे का आणखी विरोधी लाट येणार आहे? तुम्हाला घाबरायचं काय काम आहे? मग तुम्ही जेलमध्ये लोकांना टाकून कशाला आले? तुम्ही लोकसभा संपल्यानंतर जेलमध्ये टाका ना. तुमची जर सरकारला जेलमध्ये टाका, सगळ्या भारतालाच जेलमध्ये टाका, तुम्ही बाहेर राहा एकटे. भाजपच्या एका खासदारानं असं वक्तव्य केलं होतं की अबकी बार 400 पार झाल्यानंतर आपण या ठिकाणी जे आहे घटना जी आहे ती बदलण्यासाठी 400चे आकडा पाहिजेत, हे त्यांनी म्हटलं होतं. तुम्हाला काय वाटतं? अहो, एक घटना यांनी बदललेलीच आहे. आजही सुद्धा बऱ्याच कायद्यामध्ये यांनी बदल केलेला आहे. फक्त 400 पारचा आकडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज जर ते निवडून आले तर 2024 मध्ये तुम्हाला सुद्धा मतदान करता येणार नाही. इंग्रजाच्या काळामध्ये काही लोकांना मतदान करण्याचा अधिकार होता, तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते 2024 मध्ये. जर हे आले पूर्णपणे तर ती परिस्थिती, तुम्हाला मतदान करण्याचा, आपण सर्व लोक आहोत तर आपल्याला मतदानाचा अधिकार तर हे छिनून घेतील आपल्याकडून, एवढे हे करू शकतात. परंतु 400 पार झाल्यानंतर हे 400 पार कधीच करू शकत नाही. आज मोदीचा चेहरा पाहता तुम्ही टीव्हीवर, मायूस झालेला दिसतो, घबराट झालेली दिसते, पण आतून वकूर आला. काय करावं? घबराट जर झालेली आहे, आपण निवडून नाही आलो तर आपण एक तर देश सोडून पळून जावं लागेल, नाही तर जेलमध्ये सडावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं 400 पारचा आकडा या बेंबीपासून नाही बोलू राहिले, ते या तोंडातूनच बोलू राहिले. 400 पार आहेच नाही, कुठेच नाही. सर्व देशामध्ये ही उलटी परिस्थिती झालेली आहे. आणखीन युवक आपल्यासोबत आहेत. काय नेमकं त्यांच्या भावना आहे, काय बघून तुम्ही यावेळेस मतदान करणार आहेत, काय म्हणतात? महाराष्ट्र राज्यामध्ये जे उद्योगधंदे आले होते, फॉक्सॉन सारखे उद्योग हे गुजरातमध्ये नेऊन घातलेले. सगळं काय जे बाहेर देशातलं, आम्ही म्हणत नाही गुजरातला धंदा व्यवसाय द्या किंवा कंपन्या द्या, MIDC तिथं आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण या महाराष्ट्रात बी रोजगार आहे, यांना बी कुठेतरी रोजगार भेटला पाहिजे. सगळे महाराष्ट्रातले युवक आहे सगळे फिरताय, कोणाच्या हाताला रोजगार नाही, काहीच नाही. काय आज हे म्हणते 70 वर्ष काँग्रेसनं काय केलं? अरे 70 वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये सुई सुद्धा तयार होत नव्हती. आमचे बाप जे आज पंजोबा आहे ते वेडे नव्हते की 70 वर्ष राज्य द्यायला. यांचं फक्त हिंदू धर्मावर राजकारण चालू आहे. मला हिंदू धर्म, मी बी हिंदू धर्माचाच आहे. अरे पण आम्ही रोजगार पडलेलो आहे. आमचं काय झालं? आमचं विकसित भारतामध्ये आम्ही कुठेतरी विकसित व्हायला पाहिजेत ना. राहुल गांधी सारखा एक युवक, आज त्याने पूर्ण भारत, कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत यात्रा केलेली आहे. तो युवक वेडा नाहीये, यांना फक्त वेडा करणं चाललेलं आहे. तो सगळ्यात हुशार युवक आहे, पण तो सगळ्यांना भारी आहे. आज पण मोदीला कळून नाही राहिलं. आज त्यांची 400 पारची जी लाट आहे हे सगळे 150च्या आत आहे. पण काय झालं, यांचा जीव, त्याचा जीव आहे ना ते याच्यामध्ये असतो, तसा यांचा जीव UVM मध्ये आहे. जर UVM हॅक सोडून द्या म्हणा, UVM जर यांच्या 10 सीटा किंवा 15 सीटाच्या पुढे जर यांच्या इथला विरोध आहे, यांनी फक्त 100 करोड एका मतदारसंघात हे वाटप करणार आहे. इथला पैसा वाटप करून हे जिंकणार आहे. EVM मध्ये जीव असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगाल काका, तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव काय, आणि यावेळेस 2024च्या निवडणुकीचे तुमचे मुद्दे काय असणार, काय पाहून तुम्ही मतदान करणार? सर्वात प्रथम या ठिकाणी मी आजची लोकसभेची भावी येणारी निवडणूक आहे, या बुलढाणा जिल्ह्यामधून मी संग्रामपूर तालुक्यामधून दिलीप भाऊराव वानखळे बोलतो. आज या ठिकाणी लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचं चाललेलं आहे. आज जे लोकशाही आहे, आज लोकशाही या देशामध्ये अमान्य होऊन राहिलेली आहे. कारण या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. कारभार कायद्यानुसार केला जावा म्हणून देशाला संविधानाची गरज होती. देशात संविधान नेमलं, पण आताचं जे हुकुमशाही सरकार आहे हे संविधानाच्या विरोधात चालले आहेत. या देशामध्ये बेरोजगारीच्या प्रश्नात
PM किसान शेतकऱ्याचे प्रश्नात, अतिवृष्टीचे प्रश्नात. पण हे जे सरकार आहे हे गेंदेशाही सरकार आहे. याला कधी दामने टोचलं तरी या सरकारला काही टोचल्यासारखं असं वाटत नाही. तर माझं मत आहे की बा आता जर लोकशाहीचं जर सरकार आलं, लोकशाही जर निर्माण झाली तर या देशाचा कारभार व्यवस्थित चालेल आणि या देशातला भारतातील सर्वसामान्य जो नागरिक माणूस आहे तो व्यवस्थितपणे रितसरप्रमाणे चालेल. सर्वसामान्य नागरिक हा लोकशाहीच्या आधारावर या ठिकाणी आपलं जीवन जगू शकेल अशी जी आहे व्यवस्था या ठिकाणी व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. युवकांचे काय प्रश्न आहेत, युवकांचा कल कोणाकडे आहे या लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर तो जाणून घेऊया. युवकांचे काय नेमके प्रश्न आहे, युवकांना रोजगार मिळाला आहे का, युवकांना दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन मागच्या सरकारने दिलं होतं, काय वाटतं? आम्हाला फक्त आम्हीच दाखवलंय. त्यांनी 2 कोटी म्हणले होते, 2 करोड, त्याच्यातलं 1% पण आम्हाला रोजगार भेटला नाही. आम्ही जे शिक्षण संस्था चालवते सध्या ते पण व्यवस्थित चालवत नाही. त्यानंतर आम्ही जे प्रॅक्टिस करतो, आता तलाठीचे पेपर झाले होते त्यावेळेस पण घोटाळे झाले. आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे फार नुकसान झाले. आणि आम्ही जे मेहनत करतो, रात्रंदिवस मेहनत करून जे पैसे कमवतो, तर हे आमच्याकडनं एका पेपरचे एका याचे 1000 रुपये घेतात. पहिले जे सरकार होतं ते 100 रुपये घेत होतं. हां, महाई पोर्टलला 100 रुपये घेत होतं आणि हे सरकार 9 पटीनं म्हणजे 10 पटीनं शिल्लक पैसे घेतं आमच्याकडनं. मग आम्ही जर ते पैसे भरायचे असेल, त्या ज्या परीक्षा घेतल्या त्याच्यावर विश्वास होता का तुमचा? नाही, आम्ही आमच्या स्वतःवर विश्वास होता पण ते पारदर्शक त्या झाल्या होत्या का? कारण पेपर 200 मार्काचा आणि त्यांना बरेच जणांना 214 असे मार्क मिळाले. पारदर्शकता काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. ते 214 मार्क एका मुलीला भेटते तर मग ते EVM मशीन सारखंच झालं का नाही? तसंच झालंय ना. मग आम्ही जे अभ्यास करतो ते करतो, मग त्याचा काय फायदा? बरेचसे नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहेत. त्यांचे कुठले मुद्दे असणार हे या निवडणुकीच्या रिंगणात जे काही उमेदवार उभे आहेत त्यांना कसा उमेदवार हवा, ते कोणाला मतदान करणार आहे ते या ठिकाणी जाणून घेऊया. काय सांगाल, युवक आहात तुम्ही, युवकांचे नेमके प्रश्न काय आहे आणि तुम्हाला काय वाटते तुमच्या मनातला उमेदवार कोण असला पाहिजे? पहिला मी युवक आहे, दुसरा शेतकरी आहे. आज माझ्या घरामध्ये 200 क्विंटल कापूस पडलेला आहे. त्याला पहिला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 14,000 भाव होता आणि आज त्या कापसाला 7,500 रुपये भाव आहे. 200 क्विंटल कापूस, मला नोकरीची गरज नाही, हे 2,000 रुपयाचं चॉकलेट देऊन आम्हाला खरेदी केलेलं आहे. काही लोकांना मोदी सरकारचे 2,000 रुपयासाठी आज वारंवार फिरताय, पण आम्हाला 2,000 नकोय. आमच्या कापसाला भाव पाहिजेत, आमच्या सोयाबीनला भाव पाहिजेत. म्हणजे आज हे शेतकरी आहे ना खूप त्रसलेला आहे. यांच्या जे मोदी सरकारचं यांना फक्त म्हणजे व्यापारी जगवायचे आणि शेतकरी मेला तरी, फाशा घेतल्या तरी बी काहीच प्रॉब्लेम नाही. आज फक्त शेतकरी, मी एक रोजगार म्हणजे माझं MA झालेलं आहे, पण मला नोकरीपेक्षा शेती महत्वाची. बापदादी आमचा धंदा आहे, व्यवसाय म्हणजे शेती आहे. शेती करायची आहे, परंतु या ठिकाणी जे आहे मालाला भाव मिळत नाही. माल जो आहे तो घरात पडून आहे, परंतु त्याला जो मिळणारा भाव आहे 2014च्या अगोदरचा भाव हा जास्त होता, परंतु आता देखील हा भाव जो आहे अतिशय कमी असल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे. आणखीन बरेचसे नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही आज अर्ज भरण्यासाठी आले होतात, तुमच्या मनात कुठला उमेदवार आहे आणि काय नेमके मुद्दे असणार आहे त्यांना मतदान करण्याचा? माझा उद्देश एक असाच आहे की मी एक शेतमजूर आहे. जर आज मला जर शेतमजूर नाही, शेतीला भाव नाही, तर शेतकरी मला कशी काय मजुरी देणार? बरोबर ना. जर हे सरकार जर मजुरांना आणि यांना जर भाव देत नाही शेतकऱ्यांना, तर या सरकारला आपण मतदान करून काय फायदा, यांना आपण प्रतिसाद देऊन काय फायदा? आपला मुद्दे असा आहे की बा ज्यावेळेस 2014च्या आधी जे सरकार होतं त्या सरकारमध्ये जर शेतकऱ्यांना भाव होता, शेतकऱ्यांच्या मालांना भाव होता आणि आपले जे शेतमजूर होते ते पण खुश होते. पण मग आता जर या सरकारमध्ये 10 वर्षात जर ते खुश नसतील तर मग आम्ही काय करायचं? आम्हाला जर पूर्वीचं सरकार जे चालू होतं, यांनी आश्वासन दिलं होतं की अच्छे दिन आएंगे, या अच्छे दिन हेच होते का ते? या ठिकाणी जे आहे शेतकऱ्याच्या शेतीला शेतमालाला भाव जर मिळाला तरच मजुराला मजुरी मिळेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे. आणि हेच अच्छे दिन आहे का,
हा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला आहे. आणखीन नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काका, काय सांगा, तुम्ही कुठून आलात, कुठल्या गावचे आहात आणि काय आलो संग्रामपूर तालुका धामणगाव इथून आलो आम्ही. काय तुम्हाला वाटतं, कोण उमेदवार तुमचा आता आल्यानंतर, निवडून आल्यानंतर काम करेल, काय वाटतं? आमचा उमेदवार आता नरेंद्र खेडेकरच काम करणार. काऊन याचे पाहिला तर आम्ही 10 वर्षात बहुत हाल केले ना शेतकऱ्याचे. असे हाल केले की लोकांना अपेक्षा होती काय आणि झाली काय. ते तर म्हणतात की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. कोण्या खात्यात केले? कंपनीवाल्याच्या केले असतील, आपल्या मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या. शेतकऱ्याच्या तर काहीच नाही केले. अंबानी सारख्याच्या खात्यात जमा केले असतील. राशन मोफत देत आहेत. काय करता, 5 किलोत महिना निघते का? 1 मिनिट, मोदीला म्हणा 5 किलो ना, तुम्हीच खाऊन पहा, तुम्हाला पुरते का 1 महिनाभर. हेच गहू, हेच तांदूळ. हा, त्यात पुन्हा नवीन शिदा, काय म्हणता येईल, दिवाळीचा नवीन तो शिदा आटा वगैरे नवीन एक त्यांनी किट वगैरे देणं सुरू केलेली आहे. त्यात तेल आहे, डाळ आहे, अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्यांनी राबवल्या. सर्व फेल योजना राबवल्या, फक्त नावाला योजना, काहीच कामाच्या योजना नाही. काय सांगाल काका, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला काय वाटतं, आता कुठली सरकार आली पाहिजे आणि मागच्या सरकारनं काय केलं आणि नव्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा? नव्या सरकारकडून आमच्या ह्याच अपेक्षा आहेत की आता आम्हाला याच्यात काहीतरी बदल पाहिजे. कारण आमचे PM किसानचे पैसे म्हणा की अतिवृष्टीचे म्हणा, आजपर्यंतही भेटून नाही राहिले. आम्हाला व्याजाभट्ट्याने पैसे काढायला लागतात, हे करावं लागते. आत्महत्या करून राहिले लोक. त्याच्यामुळे आम्हाला याचे घोषणा ऐकून ऐकून आम्ही बोर झालो. त्याच्यामुळे आमचे आता मन खराब झाले. मोदी सरकारनं मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या मागच्या वेळेस, त्या पूर्ण झाल्यात का? त्याबद्दल काय? आम्ही तर शेतकरी अशा आहे की आमच्या इकडले जे शेतकरी आहेत त्यांनी ज्या घोषणा केल्या आहे त्या काही पूर्णपणे अजून झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात उज्ज्वला गॅस आणला, उज्ज्वला गॅसचं वाटप त्यावेळेस झालं ना. गॅस दिला त्यांनी, लेकिन पण सबसिडी वगैरे हे ते म्हणतात आम्ही देतो हे ते, पण काही किती वेळा भरला आम्ही, पण कुठं खात्यात जमा झाल्या सबसिडी आहे ते? काही जमा झाल्या नाहीत सबसिडी. तर ह्या होत्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया, ज्या समर्थनात तर विरोधात देखील या ठिकाणी त्यांनी आपले मतं जे आहेत ते मांडलेले आहेत. AN न्यूजच्या जनमत लाईव्हमध्ये आपण या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहू शकतात. यासाठी जनमत लाईव्ह AN न्यूजला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा.